नमस्ते, मी कल्पना सूर्यवंशी। मी आज थोडं माझ्याबद्दलच बोलणार आहे। मी माझ्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल थोडं बोलणार आहे। कारण मी ज्यावेळेला हा यूट्यूब चॅनल चालू केलं त्यावेळेला असं काही नव्हतं की आपली सगळी माहिती द्यायला हवे किंवा आपण कोण आहोत, आपण आतापर्यंत काय काम केलं आणि आता असं अचानक आपण यूट्यूबवरती चॅनल काढून त्याच्यावरती आपण हे जे काही व्हिडिओ टाकते मी किंवा ही जी काही माहिती देते याचं काय कारण असू शकते किंवा मी ह्या क्षेत्रामध्ये कशी आले किंवा मी आतापर्यंत काय करत होते याच्याबद्दल मला थोडी माहिती द्यावी वाटली। मी कल्पना सूर्यवंशी, मी सांगली जिल्ह्यामध्ये पलूस ह्या गावामध्ये गेली 28-29 वर्ष झालं, इवन जास्तच, म्हणजे मी 31 वर्ष झालं मी पलूसमध्ये आहे। मी गेली 28 वर्ष झालं एका क्लिनिकला काम करते, जे आयुर्वेदिक क्लिनिक आहे, खूप फेमस आहे देशात, बाहेर देशात। आपल्याकडे बाहेर देशातून पण खूप पेशंट येतात आणि आपल्या महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे, म्हणजे ऑल ओव्हर आपण भारत म्हटलं तरी चालेल, सगळीकडून आपल्याकडे पेशंट येतात आणि त्या पेशंटच्या ज्या काही पंचकर्म उपचार असतात त्या मी इथं आजपर्यंत करत आले। आमच्या क्लिनिकचं नाव शशी क्लिनिक म्हणून आहे। हे आमचे सर डॉक्टर चंद्रकांत पवार हे क्लिनिक चालवतात। ते MD मेडिसिन आहेत, MD मेडिसिन आयुर्वेदामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं बाहेर देशामध्ये पण खूप सगळे कामं, अगदी नावाजलेली कामं आहेत त्यांची, जे काही कन्सल्टेशन्स असतील, तिकडून येणाऱ्या पेशंटचा ओघ असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः आजपर्यंत सांभाळत आले। म्हणजे त्या लोकांना ट्रीटमेंट्स देणं असेल किंवा काउंटर सांभाळणं असेल, जी काही OPD आहे ती सांभाळणं असेल, किंवा इथं ज्या क्लिनिकमध्ये जे पेशंट ॲडमिट असतात त्यांच्या थेरपीज करणं असेल, म्हणजे पंचकर्मा करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी आजपर्यंत खूप अगदी प्रामाणिकपणे आणि खूप मनापासून ह्या गोष्टी मी केल्या। खूप लोकांना मी सेवा दिली, म्हणजे मी आता काउंट करायला गेलं तर खूप आहे, म्हणजे आत्ता जो प्रवास आठवला तर खूप मोठा प्रवास किंवा खूप मोठा पल्ला मी आत्ता इथंपर्यंत गाठलेला आहे। मी लोकांना सेवा म्हणजे अगदी सकाळी उठल्यानंतर दररोज मी पेशंटला ज्या काही थेरपीज द्यायची, म्हणजे आत्ता पण देते, पण ते हे खूप पहिल्यापासून होतं की लोकांची सेवा करायची आणि हे आतून इनबिल्ड असल्यामुळं असं कुठं दिखावा करायची गरज वाटली नाही किंवा काही नाही आहे। पण नेमकं माझ्या पत्रिकेमध्ये म्हणा किंवा माझ्या नशिबामध्ये एक असा टर्निंग पॉईंट आला की जिथं मी ह्या अकल क्षेत्रामध्ये ओढली गेले। म्हणजे मी काम क्लिनिकला करते, पण त्याच्याबरोबरच मी ह्या अकल क्षेत्रामध्ये येऊन मला ह्या दृष्टीने पण, यातून पण बऱ्याच लोकांना त्यांच्या अडचणीतून, त्यांच्या दुःखातून त्यांना बाहेर काढण्यासाठी मला त्यांना मदत करायची आहे। म्हणून मी हे ॲस्ट्रोलॉजी असेल, न्यूमरॉलॉजी असेल किंवा रिस्टवर्स थेरपी असेल, सायंटिफिक लोगो डिझायनिंगचा कोर्स असेल, मी ह्या सगळ्या गोष्टी करून यातून पण लोकांना मदत करायचा माझा मनसुबा आहे आणि ह्या सगळ्याला तुम्ही सर्वजण खूप चांगल्या पद्धतीने साथ देत आहे। मला जो काही कामाचा ओघ चालू आहे किंवा माझ्यावरती जो काही विश्वास ठेवला जातो त्याच्याबद्दल मी सर्वांचे खूप आभार मानते। तुम्ही अशीच साथ द्या। मला पूर्ण खात्री आहे की मी आत्तापर्यंत जशी सेवा देत आले लोकांना, तसेच इथून पुढंही, म्हणजे ह्या मेडिकल क्षेत्रामध्ये पण मी काम करतेच आहे आणि त्याच्याबरोबर मी हे अकल्टचं काम करते, तर मला खूप आनंद होतो का तर मी दोन्ही गोष्टी एकत्र मिक्स करू शकते आणि त्या दृष्टीने पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देऊ शकते किंवा तुम्हाला मी मदत करू शकते, याचा मला खूप आनंद आहे। तर असंच प्रेम आणि आशीर्वाद तुमचे कायम माझ्या पाठीशी राहो। नमस्ते, थँक्यू।